नमस्कार. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला नुकताच सुरुवात झाली असून यामध्ये आपला तालुक्याचं म्हणजेच संगमनेर नगर परिषद निवडणूक ही देखील मागे नाही. आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 9 मधून जे अपक्ष उमेदवारी या ठिकाणी करत आहेत असे आमचे सन्मित्र सन्मान्य ॲडव्होकेट शरीफ भाई पठाण आज आमच्या समोर आहे. सर, आपलं या पॉडकास्टमध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. मला सर्वप्रथम तुम्हाला विचारावं वाटेल की एक वकिली पेशा आपला असताना देखील आपण राजकारणात येण्यामागचं मुख्य कारण काय, कशासाठी आपण या ठिकाणी आला? खरं तर राजकारणात आलो म्हणण्यापेक्षा राजकारणात मी आलेलो नाही. राजकारण हे एक माध्यम आहे समाजसेवेचं. माझा मूळचा पिंड हा समाजसेवेचाच आहे. मी गेली 21 वर्ष संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करत आहे. वकिली करत असताना मी अनेक सामाजिक कामेही माझ्या परीने करतच असतो. दरम्यान मी ज्या प्रभागातून उभं राहिलो त्या प्रभागात जर बघितलं तर हा प्रभाग जवळपास पावबाकी रोड, सुकेरी रोड, कुरण रोड, कोलेवाडी रोड, जुना जोरे रोड म्हणजे ह्या प्रभागातील जे भाग आहेत त्यामध्ये माताडेमळा असेल, विजयनगर असेल, गुंजाळाकडा, पंचायत समिती, बिलाल नगर, फिरदोस नगर, असे हमजा नगर, त्याच्यानंतर जमजम कॉलनी, असे खूप सारे एरिया आहेत. ह्या प्रभागामध्ये मी फिरत असताना मला असं जाणवतं की अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट झालेल्या नाहीत. नगरपालिकेमार्फत विकास कामे ही खूप कमी झालेली आहेत. कामे झालेलीच नाही असं नाही, परंतु खूप कमी कामे झालेली आहे. इतर प्रभागांच्या तुलनेत माझा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये विकास कामे खूप कमी झालेली आहेत आणि इतर प्रभागांच्या तुलनेत माझ्या प्रभागातली कामे ही बराबरीने व्हावीत ही माझी इच्छा आहे. बरोबर. माझ्या प्रभागामध्ये आजही नाटकी नाल्यासारखा नाला हा म्हणजे पूर्णपणे उघडा आहे. त्याच्यावरती तो नाला बंदिस्त होऊन सुशोभीकरणासाठी निधी आलेला होता, परंतु सदाचा निधीही हा दुसरीकडे वळवण्यात आला. हा एका प्रकारे हा आमच्या प्रभागावरती अन्याय आहे. माझ्या प्रभागामध्ये नाटकी, पुनर्वसन सारख्या स्लम एरिया आहेत. या स्लम एरिया असताना आता सध्याचे जे स्थानिक विद्यमान आमदार, पदवीधर आमदार हे इंदिरानगर झोपडपट्टी असेल किंवा कतार वस्ती झोपडपट्टी असतील, इथल्या नागरिकांना आम्ही भोगवटादारचे उतारे दिले, त्यांना पट्ट्या लागू केल्या म्हणून श्रेय घेण्याचं भांडण करतायत. परंतु त्याच वेळेस माझ्या प्रभागामध्ये नाटकी किंवा पुनर्वसन सारख्या ज्या जवळपास 50 वर्षापूर्वीच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांना कोणत्याही पद्धतीच्या सोयी सुविधा पुरविण्यात येत नाहीत. तिथे ज्या पद्धतीने इतर ठिकाणच्या पद्धतीने पट्ट्या लागू केलेल्या नाहीत. तर कुठेतरी मला वाटतं की आता मी समाजाचं देणं लागतो. माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या समाजासाठी व्हायला पाहिजे, माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी होणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे मी ह्या प्रभागातून माझी उमेदवारी जाहीर केली. नक्कीच. तुम्ही अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय का घेतला? म्हणजे तुम्ही आज बघायला गेलं तर संगमनेरमध्ये एक संगमनेर सेवा समिती पॅनल आहे आणि एक महायुतीचा पॅनल आहे. तुम्ही तरी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय कशासाठी घेतला? खरं तर सर्वच पक्षांना सुशिक्षित उमेदवार नकोय असं मला तरी वाटतंय. सुशिक्षित उमेदवार कदाचित त्यांच्यासाठी पुढे अडचणीत ठरू शकतात असा त्यांचा कदाचित विचार असू शकतो. त्यामुळे त्यांनी मला उमेदवारी नाकारली असावी. अच्छा. परंतु जे काही तुम्ही आता सुशिक्षित म्हणताय, तुमच्या समोर आज जे कोणी कॅन्डिडेट असतील ते देखील थोडे का होईना थोडंफार त्यांचं शिक्षण असेल काय असेल, मग तुम्हाला असं का वाटतं की एक फक्त वेल एज्युकेटेड माणूसच फक्त या क्षेत्राला न्याय देऊ शकतो? तोही देऊ शकतो ना. असं नाही. कुणाचं शिक्षण कमी असणे किंवा जास्त असणे ही पात्रता होऊ शकत नाही. मात्र त्याच वेळेस शिक्षण जास्त असूनही
तुम्ही जर तुमच्याकडे सामाजिक कोणतं योगदान नसेल, तुम्ही कधी समाजासाठी लढलेले नसाल आणि त्यावेळेस फक्त उमेदवारी तुम्हाला फक्त लोकांनी ओळखावं किंवा लोकांनी तुम्हाला मेंबर म्हणावं, नगरसेवक म्हणावं, एवढ्या इच्छेसाठी म्हणून तुम्ही वर्ष 6 महिन्यापूर्वी यावं, समाजसेवाचा दिखावा करावा, त्याच्यातला मी व्यक्ती नाही. बरोबर. मी पूर्वीपासून समाजासाठी काम करत आलेलो आहे, आजही करतोय आणि भविष्यात मी निवडून येवो न येवो ते तर जनतेच्या मला जो कौल राहील मला तो मान्य असणार आहे. परंतु मी माझी जी समाजसेवेचं जे मूळ पिंड आहे ते चालूच राहणार आहे. माझ्या सोबतचे जे इतर उमेदवार आहे, मी ते उमेदवारांना प्रत्येकानं व्यक्तिशः ओळखतो आणि हे जे उमेदवार आहे हे उमेदवार माझ्या दृष्टीने, इतर लोकांच्या दृष्टीने काय असतील ते मला माहिती नाही, बरोबर. परंतु हे लढवय्ये नाहीत. हे नगरपालिकेमध्ये जाऊन किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती समाजासाठी हे भांडण करतील, बरोबर, अशातले माणसं नाहीत. त्यामुळे तोही एक भाग आहे माझे उमेदवारी डिक्लेअर करण्याचा. अच्छा. परंतु आता तुम्ही जसं की तुम्ही म्हटला की तुम्ही सुशिक्षित आहात, वकिलीचं पदवी शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे. मग या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही प्रभाग क्रमांक 9 हा संगमनेर मधला माझ्या अंदाजे सर्वात मोठा प्रभाग आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या पण दृष्टीने. तर मग तुम्ही या शिक्षणाच्या जोरावरती सुशिक्षित म्हणून तुम्ही जे सांगताय, याच्या माध्यमातून तुम्ही त्या भागाला कसा न्याय देणार आहे आणि नक्की काय करणार आहे त्या लोकांसाठी? मी तुम्हाला सांगितलं ना की माझा मूळचा जो स्वभाव आहे तो मी समाजसेवेचा आहे आणि मी यापूर्वी केलेल्या कार्यानुसारच पुढेही समाजसेवा करतच राहणार आहे आणि मी करतच असतो. माझ्या प्रभागातील स्वच्छता असो, नागरी सुविधांसाठी मी आग्रही असणार आहे, असतोच नेहमी आणि यापुढेही असणार आहे. आता सध्या माझ्या प्रभागामध्ये अनेक कामे झालेली नाही, रस्ते, गटारी, त्याच्यानंतर स्वच्छतेची कामे झालेली नाही. मोकाट जनावरांचा प्रचंड मोठा प्रश्न माझ्या प्रभागामध्ये आहे. वेगवेगळे समजा मंदिरं असतील, दर्गा असेल, मशिदी असेल, त्याच्या आसपास ही मोकाट जनावरे म्हणजे थैमान मांडून आहेत आणि इतर कोणत्याही प्रभागामध्ये नसतील एवढी मोकाट जनावरे ही आमच्या प्रभागात आहेत. उघड्या नाल्या, गटारांमुळे आरोग्याचा प्रचंड मोठा प्रश्न माझ्या प्रभागामध्ये आहे. मला वाटतं सर्वाधिक दुर्लक्षित म्हणजे आणि नगरपालिकेच्या दृष्टीने अतिशय नगरपालिका ह्या प्रभागांमध्ये, माझ्या प्रभागामध्ये कामं करण्याच्या बाबतीत सर्वाधिक उदासीन राहिलेली आहे. अच्छा. अशा परिस्थितीत मी एक सुशिक्षित माणूस असताना मला कुठेतरी वाटते की माझ्या प्रभागातील विकास कामे हे इतर वार्डांच्या तुलनेत होणे खूप गरजेचे आहे. बरोबर. तुम्ही जसं की म्हणता की सुशिक्षित म्हणून तुम्ही न्याय देऊ इच्छितात, परंतु आज राजकारण फक्त केवळ रस्ते, गटार, पाणी या मुद्द्यावरती नाही, तर आज इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, टेक्नॉलॉजी पुढे जाते. मग टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने तुम्ही नक्की काय करणार प्रभाग 9 साठी? नक्कीच आपण जे म्हणताय की आजचं हे डिजिटल युग आहे. बरोबर. या डिजिटल युगमध्ये सरकारच्या अनेक योजना ह्या इंटरनेटच्या माध्यमातून, विविध ॲप्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. परंतु हे जे ॲप्स असतील किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ज्या सोयीसुविधा आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. महिला बालकल्याणच्या असतील, जन आरोग्याच्या संदर्भातली असतील, तर अशा म्हणजे शैक्षणिक मुलांना समजा शिक्षणात त्यांना स्कॉलरशिप मिळावा, त्यांना वेगवेगळ्या स्कीम्सचा फायदा मिळावा, दवाखान्या मेडिकलच्या लाईनमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स असतात. ह्या सर्व योजनांचा फायदा हा लोकांना व्हावा या दृष्टीने मी माझ्या प्रभागामध्ये एक केंद्रीय असं एक मी संपर्क कार्यालय स्थापन करणार आहे. अरे वा. या संपर्क कार्यालयाच्या मार्फत मी माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी आणि इतरही नागरिकांसाठी, जनतेच्या सोयीसुविधांसाठी ह्या ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तिथे मी काही मुलं हायर करणार आहे की ज्यांच्या मार्फत मी लोकांना या सर्व सोयीसुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे घर बसल्या नागरिकांना ऍप थ्रू माहिती मिळेल. नक्कीच. प्रभाग 9 मध्ये आज बघायला गेलं तर हिंदू मतदारही आहेत आणि मुस्लिम मतदारही आहेत. त्यांची तुमच्यासोबत असलेली कनेक्टिव्हिटी कशी आहे? आणि आज बघायला गेलं तर संगमनेरमध्ये भरपूर साधे
जातीवाद होत असतात. हो. यासाठी आपण नक्की त्या एरियामध्ये कसं काम करणार? खरं तर वकिलीच्या माध्यमातून माझं सर्वच जनसामान्यांशी संपर्क आहे. समाजातील सर्वच जाती धर्मातले लोक, 18 पगड समाज, सर्वांशी माझं अत्यंत प्रेमाचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यातल्या त्यात मी स्वतः समतावादी विचारसरणीचा आहे. छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचप्रमाणे महात्मा फुले असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील, त्याचप्रमाणे फातमाबी असतील, ह्या ज्या विचारसरणीच्या, सावित्रीबाई फुले असतील, ह्या विचारसरणीचा मी पाईक आहे. आणि सेक्युलरिझम खरं तर धर्मनिरपेक्षता ही आता सध्या तरी आजच्या विचारसरणीमध्ये लोक एक वेगळ्या अँगलनी बघतात, परंतु खरी काळाची गरज ह्या विचारसरणीवर चालायची आहे. आणि मी माझ्या प्रभागामध्ये निवडून आल्यावरती प्रभागाची विकास कामे करताना सर्व समाजाला घेऊन चालणार आहे. सर्व समाजांना त्या समानतेच्या तत्वाने मी विकास कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे. अच्छा, नक्कीच तुमचं विजन, तुमचे मिशन्स प्रेरणादायी आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने विजयी व्हाल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण आपला अमूल्य वेळ दिला यासाठी आम्ही आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.